हॅलो, नमस्ते. हसणं जितकं महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बारीक-सारीकरित्या घरगुती पद्धतीने, नैसर्गिक उपचार पद्धतीने आपण घरच्या घरी कशा होम रेमेडीज करून आपली स्किन व्यवस्थित ठेवू शकतो, हे मी तुम्हाला सांगणार आहे. खरंच, मी पहिल्यांदाच बोलले, की हसा, परंतु त्याचबरोबर आपल्या तब्येतीची, आपल्या त्वचेची काळजी सुद्धा घ्या. तर आपण हे दोन्ही सुद्धा गोष्टी एकाच चॅनलमधून आणि एकाच टॉपिकवरती बोलणार आहोत. म्हणजे आपण हसत-खेळत एखाद्या मैत्रिणीसोबत आपण जसं एखादी गोष्ट शेअर करतो, तर त्याच पद्धतीनं मी तुमच्याशी रोज बोलणार आहे. रोज तुम्हाला एक नवीन उपाय सांगणार आहे आणि प्रत्येक गोष्टीची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पुढचा टॉपिक कोणत्या विषयावरती तुम्हाला पाहिजे, तर तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मी व्हिडिओ घेऊन येईल. आणि आपण प्रत्येक गोष्ट घरच्या घरी कशी करायची आहे किंवा बाहेरसुद्धा जे प्रोडक्ट्स आहेत, ते कोणता जास्त छान आहे प्रोडक्ट की तुम्ही पटकन यूज करू शकाल. आता प्रत्येकाला तर घरी एवढा वेळ नसतो की काही होम रेमेडीज करत बसू. आपण काय करतो, लगेच एखादी क्रीम घेतो आणि तो स्क्रब म्हणून किंवा फेस पॅक म्हणून वापरत असतो. तर अशा रीतीने तुम्ही काही सुद्धा करा, परंतु जास्तीत जास्त आपल्याला प्रयत्न करायचा आहे की घरच्या घरी आपण कशा पद्धतीने आपली स्किन हे छान ठेवू शकतो. चला तर आता सर्वात पहिली जी रेमेडी मी सांगणार आहे ती म्हणजे 1 चमचा बेसन घ्यायचं आहे आपल्याला आणि 1 चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 1 चमचा दही घालायचं आहे. हे तिन्ही चांगलं छानपैकी मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला आठवड्यातून 3 वेळा तरी आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे. थोडंसं लावल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने मसाज करायचा आहे. कारण यामध्ये आपण हळद घालत असतो. हळदीनं आपल्या स्किनला परत त्रास होऊ नये घासल्यामुळे. हळद एकदम आपल्या स्किनला चांगली असते, अँटिबायोटिक काम करत असतं. तर म्हणून यासाठी आपण काय करायचं आहे, हळद घातल्यानंतर जास्त चेहरा असा स्क्रब करायचा नाही, घासायचा नाही. त्याच्यामुळे रॅशेस पडायला सुरुवात होते. म्हणून बेसन 1 चमचा, 1 चमचा दही आणि चिमूटभर हळद असं तिन्हीचं पॅकेट मस्त छान असं पॅकेट करायचं आहे ते. आणि या 3 पॅक आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे. बघा तुम्ही हे 15 ते 20 मिनिटं लावून तुम्हाला ठेवायचं आहे. अंघोळीच्या अगोदर जरी तुम्ही लावून ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि अंघोळीच्या अगोदर हे लावून ठेवल्यानंतर 20 मिनिटं तरी किमान तुम्ही ठेवा किंवा अर्धा तास ठेवू शकता तुम्ही. आणि त्यानंतर थोडंसं सुकल्यानंतर ते थोडं आपल्या हलक्या हाताने ते घासायचं आहे आणि ते स्क्रब म्हणून काढायचं आहे आणि नंतर तुम्ही थंड पाण्यानं ते धुवू शकता. तुम्ही 1 महिन्यातच याचा फरक बघाल आणि म्हणजे तुम्हाला लावल्यानंतर लगेचच असं जाणवेल की आपली त्वचा किती नरम पडलेली आहे आणि किती ग्लो दिसत आहे. आपल्या चेहऱ्यावरचा जो टॅनिंग असतं, त्या हळदीनं आपलं टॅनिंग दूर होतं. आणि म्हणून रोज बघा काही घरात तर रोज हळद लावतात. मलई म्हणजेच दुधावरची जी शाई असते ती आणि हळद रोज अंघोळीच्या अगोदर थोडं 10 मिनिटं तरी चेहऱ्याला लावतात आणि नंतर चेहरा धुत असतात. अंघोळीच्या अगोदर हे रोज केलं जातं कोणाकोणाच्या घरी. तर अशा रीतीने तुम्ही छोट्या गोष्टी सुद्धा घरामध्ये करू शकता. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बघा, डेड स्किन असते आपली, जी म्हणजे आपण टॅनिंग झालेलं असतं. बाहेर आपण जातो, पण घरी आल्यानंतर आपण काय करतो, नुसतं वॉश करतो आणि बाजूला होतो. त्यासाठी काय करायचं आहे, तर घरच्या घरी तुम्हाला तांदूळ तर प्रत्येकाच्या घरात असतं, तर त्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. जास्त पण तुम्हाला जे स्क्रब म्हटल्यानंतर काय करतात लोक, जास्त म्हणजे मोठं जाडं असं पीठ घेतात तांदळाचं किंवा ज्वारीचं म्हणा. तर असं नाही करायचं. थोडंसं मुलायम बारीकच पीठ घ्यायचं आहे. नाहीतर आपल्याला चेहऱ्याला ते रोज किंवा आठवड्यातनं 2दा जरी केलं तरी आपल्या चेहऱ्याला ते रॅशेस पडू शकतात. म्हणून आपण काय करायचंय, थोडंसं असं नरमच म्हणजे पातळ पीठ घ्यायचं आहे, बारीक पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाच्या पिठामध्ये दूध घालायचं आहे किंवा तुम्ही जे रोज वॉटर असतं ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर
ते डेड स्किनला आपल्या चेहऱ्याला पूर्ण मसाज करायचा आहे. हा मसाज तुम्हाला हलक्या हाताने करायचा आहे, सगळीकडे करायचं आहे. आपल्या पूर्ण गालावरती करायचंय, चीनवरती करायचंय, नोजवरती करायचंय, कारण जास्तीत जास्त आपल्याला ब्लॅकहेड्स हे नोजवरती आणि चीनवरती असतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला तो स्क्रब व्यवस्थितपणे करायचा आहे. आणि नंतर स्क्रब करताना आपल्याला आठवणीत ठेवायचं आहे की आपल्याला सुरुवातीला गरम पाण्याची वाफ घ्यायची आहे. बघा, आपण पार्लरमध्ये पण गेल्यानंतर काय करतात, आपल्याला पहिला वाफ देतात चेहऱ्याला आणि नंतरच स्क्रब करतात, किंवा स्क्रब करत करत ते लोक तिकडून वाफ आपल्या चेहऱ्यावर पडेल असं करतात. म्हणजे ते दोन्ही, त्यांना जास्त वेळ नसतो तिथे पार्लरमध्ये, म्हणून ते दोन्ही एकत्र करत असतात. तर आपल्याला घरच्या घरी करायचं आहे म्हटल्यानंतर थोडासा वेळ आपल्यासाठी काढायला हवा. आणि वाफ घ्यायची आहे चेहऱ्यावरती. पाणी, फक्त पाणी घालायचं, बाकीचं काही तर टाकायचं नाही, काही नाही. पाण्याची वाफ घ्यायची आहे. चेहरा थोडासा थंड झाल्यानंतर स्क्रब लावायचा आहे. ज्वारीचं पीठ घेऊ शकता, किंवा बेसनचं पीठ थोडंसं जाडसर घेऊ शकता, किंवा तांदळाचं पीठ. सगळ्यात उत्तम स्क्रबसाठी आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने तुम्ही स्क्रब करू शकता. 2 ते 3 वेळा आठवड्यातून करा, किंवा 15 दिवसातून 2दा करा, असं करा. कारण स्क्रब सारखा सारखा केल्यानंतर सुद्धा आपल्याला चेहऱ्याला रॅशेस पडतात. म्हणून व्यवस्थित तुम्ही जर जास्तच एकदम घासून घासून करत असला तर जास्त वेळ नसतो तुम्हाला, तेव्हा काय करतात लेडीज, एकदाच व्यवस्थित करतात, 15 दिवसातून एकदाच व्यवस्थित करतात. तर मग तसा जर करणार असाल तर तुम्ही 15 दिवसातून एकदा करा, कारण जास्त स्किनला आपल्या घासल्यामुळे रॅशेस पडू शकतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, तांदळाच्या पिठाने स्क्रब करायचं आहे. त्यामध्ये दूध किंवा तुम्ही पाणी, रोज वॉटर घालू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे स्क्रब झाल्यानंतर आपल्याला फेस मास्क करायचा आहे. फेस मास्क करताना आपल्याला काय करायचं आहे, पपिता म्हणजेच पपयाचा जो गर असतो, पिकलेली पपई घ्यायचा, त्याचा गर काढायचा, त्यामध्ये थोडासा एक अर्धा चमचा तुम्हाला हे टाकायचंय, मध टाकायचंय. आणि मध झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हळद चिमूटभर टाकायचं आहे. म्हणजेच पिकलेल्या पपईचा गर, मध आणि हळद या तिन्ही वस्तूंचा तुम्हाला फेस पॅक बनवायचा आहे एका वाटीमध्ये घेऊन, आणि तो फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे. हा फेस पॅक तुम्हाला 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तास जरी तुम्ही लावला तरी छान आहे. अर्धा तास तुम्ही लावून बसू शकता. जर तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही 10 ते 15 मिनिटं लावून धुवू शकता. परंतु कधी पण फेस पॅक जो आपण घरगुती लावतो तो किमान अर्धा तास तरी आपल्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे. अशा रीतीने करून बघा. 3 महिने जर तुम्ही हा वापर केला पपयाच्या गराचा, तर एकदम स्किन तुमची टॅनिंग पूर्ण जाणार आहे. आपल्या चेहऱ्यावरचं जे डेड स्किन आहे ती निघून जाणार आहे. तुमचा चेहरा एकदम ग्लो करणार आहे. तर ही घरगुती एकदम बेस्ट रेमेडी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आता दुसरी एक होम रेमेडी मी सांगणार आहे, कच्च्या दुधाची. कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला 1-2 चमचे. त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे, किंवा तांदळाचं पीठ घालायचं आहे, किंवा ज्वारीचं पीठ घालायचं आहे. ते घातल्यानंतर त्यामध्ये 2-3 थेंब लिंबाचे सुद्धा टाकायचे आहेत. लिंबूचे 2-3 थेंब टाकायचं, आणि हळद चिमूटभर टाकायची. ही सुद्धा रेमेडी तुम्ही करून बघा. घरगुती उपाय आहे हा, खूप छान उपाय आहे. ते नक्कीच करून बघा. त्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते ती निघून जाते, आणि आपला चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करतो. हे नक्कीच करून बघा. दूध, लिंबू, बेसन किंवा कोणत्याही प्रकारचं पीठ, आणि त्यामध्ये हळद, हे सर्व 4 प्रकारचे विविध प्रकारचे मी तुम्हाला सांगितलं. हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि ते तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचं आहे. तर बघा, अशा रीतीने मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे होम रेमेडीज सांगितलेले आहेत. होम रेमेडीज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, आपण चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं जेव्हा आपण काहीतरी प्रयोग करत असतो आपल्या चेहऱ्यावरती, तर तेव्हा आपण सुरुवातीला स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे, आणि चेहऱ्याला वाफ घ्यायची आहे. आणि क्लिन्झिंग मिल्क असेल किंवा कच्चं दूध असेल, त्या कच्च्या दुधानं आपला चेहरा पूर्ण मालिश करून छान स्वच्छ चांगला मसाज करून घ्यायचा आहे. आणि नंतर त्यावर स्क्रब करा किंवा फेस पॅक करा. अशा रीतीने तुम्हाला घरच्या घरी खूप छान पद्धतीने मसाज करून किंवा
फेशियल तुम्ही घरच्या घरी करू शकता, होम रेमेडीज करू शकता आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो आणू शकता. तर तुम्ही या रेमेडीज नक्कीच करून बघा आणि यातली कोणती रेमेडी तुम्ही सुरुवातीला करणार आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. असेच आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती रोज काही ना काही एक नैसर्गिक उपाय मी घरच्या घरी सांगणार आहे, ते तुम्ही नक्कीच करा. आणि खरंच मी बोलले ना तसंच हसण्याबरोबर आपल्या त्वचेची काळजी सुद्धा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती सहभागी होत राहा. प्रत्येक व्हिडिओ हा मनापासून बघा, तुम्हाला काही ना काही छान माहिती मिळणारच आहे. चला तर आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद.